तर नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आपल्या ह्या चॅनलवरती ब्लाऊजची शिलाई कशी करायची, कटोरी ब्लाऊज असू दे, प्रिन्सेस कट असू दे किंवा आपले डबल कटोरी असू दे, जे काही ब्लाऊज असते ते सर्वांची माहिती इथं दिली जाते चॅनलवरती आपल्या. त्याच्यानंतर ब्लाऊज रिपेरी असू दे, टॉप असू दे, कुर्ती असू दे, सलवार असू दे, सर्वांची व्यवस्थित माहिती दिली जाते. त्याच्यानंतर आपलं साडी पिको फॉल कशा पद्धतीनं करायच्या, या सर्व गोष्टी खूप डिटेलमध्ये खूप छान पद्धतीने मी सांगण्याचा आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. तर मैत्रिणींनी ह्या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवरती शिकवल्या जातात. तर बऱ्याच आता नवीन नवीन ताई आपल्या चॅनलला जॉईन होत आहेत. तर म्हणलं चला हा पण व्हिडिओ त्यांच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. माझ्या शिलाईच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये जे जे अनुभव मला आलेले आहेत ना, ते सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. तर मैत्रिणींनो, आज आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत की ज्यावेळेस तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवायला घेता तर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर खूप गोष्टींचं जे सुरुवात करत असतो ना, त्या गोष्टी आपण अगदी काळजीपूर्वक करणं सुद्धा गरजेचं असतं. आणि त्या गोष्टीची जर दक्षता घेतली आणि त्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर नक्कीच आपल्या कोणत्याही चुका होणार नाही आणि अगदी व्यवस्थित आपलं सर्व काम होणार आहे. तर ज्यावेळी तुम्ही शिलाईला सुरुवात करता, कस्टमरचे ब्लाऊज घ्यायला सुरुवात करत असता, त्यावेळेस आपण बऱ्याच चुका चुका टाळल्या पाहिजेत. त्या जर चुका टाळल्या तर नक्कीच आपलं ब्लाऊजचा जो प्रवास असतो ना, तो परफेक्ट आणि व्यवस्थित होणार आहे आणि कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज असू दे, ड्रेस असू दे, परफेक्ट होणार आहे. तर त्या चुका कोणत्या मैत्रिणींनो? ज्यावेळेस कस्टमर येतात ना, त्यावेळेस आपण काय करतो, जर समजा एखादं कस्टमर आपल्याकडे आलं, तर काय करतो आपण? तर पहिल्यांदा मैत्रिणींनो, ते राहू दे, आधी सुरुवातीला मी हे सांगते की तुम्हाला शिलाईचं काम करताना कोणकोणत्या गोष्टींची अगोदर गरज असते. तर अगोदर आपल्याला वही, पेन, मेजरमेंट टेप, कात्री आणि आपली छानशी मशीन ह्याची आपल्याला गरज असते. बरोबर? ज्यावेळेस कस्टमर आपल्याकडं शिलाईसाठी येतात, म्हणजे ब्लाऊज असू दे, ड्रेस असू दे घेऊन, तर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचे, मी सर्व पॉईंट मैत्रिणींना लिहून घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सांगताना एखादा पॉईंट चुकू नये. तर काय करायचंय आपल्याला, अगोदर समजा जर कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज घेऊन आले, तो ब्लाऊज आपल्याला चेक करायचा आहे की तो ब्लाऊज परफेक्ट आहे की नाही. आता हा बघू शकता, हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. तर ज्यावेळेस कस्टमर हा ब्लाऊज घेऊन येतील, कुठलाही त्यांचा जुना ब्लाऊज, तर तो अगोदर तुम्ही असं ठेवून घेऊ नका की हो मी शिवून देते वगैरे. तर तो अगोदर आपल्याला व्यवस्थित चेक करायचा आहे. त्यांना विचारायचं आहे की हा जो तुम्ही ब्लाऊज माझ्याकडे आणून दिलेला आहे, तो व्यवस्थित बसतो का? का फार जुना आहे हा? का अलीकडं तुम्ही हा ब्लाऊज घालून बघितलेला आहे? बऱ्याच वेळा काय होतं की त्यांनी घालून बघितलेलं नसतं, तर बऱ्याच वेळा इथं चेस्टला घट्ट होतो ब्लाऊज. मुंड्यामध्ये बऱ्याच वेळा घट्ट होत असतो किंवा गळा त्यांचा असा कमी झालेला असतो किंवा वाढलेला असतो. शोल्डर पण नकळत उतरत असतो आणि उंचीला पण ब्लाऊज कमी जास्त झालेला असतो. फ्रंट साईडचा गळा पण खेचल्यासारखा होत असतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यांनी कदाचित अलीकडं घातलेला पण नसतो आणि घातलेला जरी असला तर त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगायचं विसरलेल्या असतात. तर त्यांनी जरी विसरलं तर आपण त्यांना पुन्हा पुन्हा विचारायचं की तुम्ही अलीकडंच एक 8 दिवसापूर्वी हा ब्लाऊज घालून बघितलेला आहे का? तो तुम्हाला व्यवस्थित बसतो का? का तुम्ही फार पूर्वी हा घातलाय, तुम्ही आत्ता मापाला आणून दिलाय? कारण काय होतं, कस्टमर कधीतरी असं घातलेला ब्लाऊज असतो 4 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी तो आणून देतात आणि त्यांना ते लक्षात पण नसतं की कुठं काय घट्ट होतोय का, कुठं उतरतोय. आणि जर त्यांनी तो ब्लाऊज आपल्याला आणून दिला तर आपण काय करतो, आहे असं मेजरमेंट टाकतो, शिवतो आणि त्यांना देतो. मग बऱ्याच वेळा काय होऊ शकतं की त्यांना तो ब्लाऊज बसत नाही. पण त्यांना कळत नाही की आपण जो ब्लाऊज दिलेला आहे तो चुकीचा दिलाय किंवा त्याचं माप जे आहे ना ते चुकीचं आहे. तर अशा वेळेस त्यांनी ज्यावेळेस ब्लाऊज आणून दिलेला आहे ना, तर ह्या गोष्टी चुकू नयेत त्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तर व्यवस्थित आपण सर्व गोष्टी विचारायच्या, गळा तुम्हाला व्यवस्थित आहे का हा? मग मुंड्यात व्यवस्थित बसतो का? पुढचा गळा व्यवस्थित आहे का? तर मी या मापानुसार कटिंग करणार आणि शिलाई करणार. नाहीतर काहीतरी बऱ्याच गोष्टी चुकू शकतात. असं त्यांना अगोदर पूर्वकल्पना द्यायची. तर हा झाला आपला पहिला पॉईंट. त्याच्यानंतर काय करायचं? दुसरा पॉईंट, ज्यावेळेस कस्टमर ब्लाऊज नसतो त्यांच्याकडे काय होतं की त्यांनी खूप ठिकाणी शिवून घेतलेला असतो, पण मापाला त्यांचा एकही ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. त्यावेळेस ते काय म्हणतात की आम्ही बऱ्याच ठिकाणी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे, पण ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर तुम्ही अंगावरूनच माप द्या, असा त्यांचा हट्ट असतो. तर त्यावेळेस आपण काय करायचं की मेजरमेंट घेताना सुद्धा जर त्यांचा एकही ब्लाऊज मापाला आपल्याकडे नसेल तर व्यवस्थित त्यांना त्यांचं मेजरमेंट घ्यायचं. जर समजा बऱ्याच कस्टमरला सैल किंवा घट्ट लागतो, एकेकांना फिटिंग खूप घट्ट लागतं, एकेकांना फिटिंग खूप सैल लागतं. खूप प्रकार असतात कस्टमरमध्ये सुद्धा. असं नसते की एकच टाईपचे सर्व कस्टमर असतात. कारण आत्तापर्यंतच्या प्रवासात
अनुभव घेतलेला आहे की कशा टाईपचे कस्टमर येतात, आपल्याला काय विचारणं गरजेचं आहे, आपण एखादी गोष्ट नाही विचारली तर काय होऊ शकतं, हे सुद्धा अनुभव घेतलेला आहे मैत्रिणींनो मी. म्हणून मी प्रामाणिकपणे सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो, जेणेकरून तुमच्या प्रवासामध्ये हे अडथळे येऊ नये. तर त्यांचं माप घेताना, चेस्टचं माप घेताना चेक करायचं, की त्यांना विचारायचं की तुम्हाला छातीचं माप एवढं राहू दे का थोडंसं सैल ठेवू. कमरेचं माप घेताना त्यांना विचारायचं की कमरेचं माप एवढं असू दे का थोडंसं सैल ठेवू का घट्ट करू. हे त्यांना प्रत्येक मेजरमेंट घेताना विचारत जावा. भाई उंची घेताना जर त्यांना लॉंग हवी असेल तर तुम्ही जर समजा त्यांना म्हणायचं कोपऱ्यापर्यंत जर भाई ठेवली तर तुम्ही इथपर्यंत ठेवा, जर खालीपर्यंत ठेवली तर तुम्ही हात वर वगैरे करताना किंवा कामं करताना ही भाई तुमची अडकू शकते मध्ये आधी, त्यामुळे तुम्ही थोडंसं वरती घ्या किंवा तुम्हाला कुठपर्यंत आवडतं ते पण त्यांना विचारा. त्याच्यानंतर दंडघेर घ्या, कारण एखादा पॉईंट राहिला की परत आपल्याला वाटतं अरे ही गोष्ट घ्यायची राहिली, दंडघेर राहिला घ्यायचा, मागचा गळा माझा विसरला, असं होऊ शकतं. त्यामुळे त्यासाठी काय करायचं आपल्याला, अगोदर वही आणि पेन आपल्याला घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यानंतर अंगावरून स्टेप बाय स्टेप सर्व मापं त्यांची घ्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर पाठीमागचा गळा त्यांना विचारायचं की मागचा गळा तुम्हाला किती हवा आहे, तर तुम्हाला डीप लागतो का थोडासा कमी लागतो, हे पण तुम्ही विचारा. आणि त्याच्यानंतर शोल्डरचं माप व्यवस्थित घ्या, शोल्डरच्या मापामध्ये सुद्धा चुका झाला तर शोल्डर उतरू शकतो. त्याच्यानंतर ब्लाऊजची उंची बऱ्याच कस्टमरला कमी आवडती तर बऱ्याच कस्टमरला जास्त आवडती. प्रत्येकाची आवड निवड फार वेगळी असते, त्यामुळे त्या कस्टमरला विचारा की तुम्हाला इथपर्यंत एवढी लेंथ चालेल का, किंवा तुम्हाला एवढी लेंथ बास होती का जास्त ठेवू का कमी ठेवू, ते पण विचारा. आणि जर समजा एखादं जाड कस्टमर असेल की तब्येत व्यवस्थित असेल आणि त्यांनी जर सांगितलं की तुम्ही ब्लाऊजची उंची कमी ठेवा, तर त्यावेळेस त्यांना तुम्ही सांगू शकता की जर तुमची ब्लाऊजची उंची फार कमी ठेवली तर एखाद्या वेळेस तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर वर चढू शकतो. ही पण त्यांना पूर्वकल्पना द्या. आपण जर त्यांना पूर्वकल्पना दिली नाही तर बऱ्याच वेळा शिलाई झाल्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर ते आपल्यालाच उलट म्हणतात की तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही की असं केलं असतं तर असं झालं असतं. त्यामुळे अगोदर ही सर्व कल्पना द्या आणि अशा पद्धतीने आपण करूया असं त्यांना सांगा आणि मगच ते ब्लाऊज घ्या. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, तुम्हाला घ्यायचं आहे मुंड्याचं माप. मुंड्याचं माप घेताना नेहमी हा जो मुंडा असतो ना आपला, पूर्ण टेप ठेवून घ्या. अंगावरून माप घेताना सांगते की पूर्ण गोल राऊंडमध्ये टेप ठेवा आणि पूर्ण फिट्ट करून इथे मग त्यांचं मेजरमेंट घ्या की किती राऊंड शेपमध्ये आपला त्यांचा मुंडा आलेला आहे, पूर्ण मुंड्याला टेप लावून. तर अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. पूर्ण ब्लाऊज जर असेल तर तो व्यवस्थित चेक करायचा आहे आपल्याला, कुठं कमी जास्त झालेला आहे का. आणि जर समजा चुरगळलेला जरी ब्लाऊज असेल त्यांचा तर तो व्यवस्थित इस्त्री करून घ्या किंवा त्यांना सांगा की तुम्ही मला हा ब्लाऊज इस्त्री करून द्या. तर ह्या सर्व गोष्टी बऱ्या काळजीपूर्वक करणं आपल्याला गरजेचं असते. नंतर मैत्रिणींनो काय करायचं आहे आपल्याला, तर त्यांना सर्व गोष्टी आपण विचारून झाल्या तर बऱ्याच वेळा काय होतं की जर काठापदराचा ब्लाऊज असेल तर ते सुद्धा ते ब्लाऊज देऊन जातात काठापदराचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सुद्धा विचारणं गरजेचं असतं, कारण ब्लाऊज पीस जो असतो ना त्याच्यामध्ये दोन्ही साईडला काठ असतात. जर कस्टमरला काही काही कस्टमरला काय असतं की भैला काठ ठेवा आणि पाठीमागं कमरेला काठ ठेवा, पण बऱ्याच कस्टमरला पाठीमागच्या साईडला काठ आवडत नाही, त्याची छान अशी डिझाईन करा म्हणून त्यांनी सांगितलं म्हणजे हवी असते त्यांना. आणि त्यांनी जर सांगायचं विसरलं तर तुम्ही त्यांना विचारा किंवा कॉल ज्यावेळेस तुम्ही त्यांचं नाव वगैरे घेऊन घेता त्यावेळेस फोन नंबर सुद्धा घ्या. म्हणजे जर समजा त्यांना एखादा पॉईंट आपण विचारायचं विसरलं तर त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता की ते काठ पाठीमागं. तर मैत्रिणींनो, काठापदराच्या ब्लाऊजच्या बाबतीत झालं की त्यांना विचारूनच कशी डिझाईन करायची, काठांचा वापर कसा करायचा, का नुसतंच काठ आडवे लावायचे हे पण आपण विचारू शकतो. आणि आता पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत. तर पुढचा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर काय होतं, बऱ्याच वेळा कस्टमर आपल्याला एखाद्या नटीचा फोटो दाखवतात आणि सांगतात की असा ब्लाऊज शिवा आणि असा दिसला पाहिजे. पण त्या नटीची पर्सनॅलिटी वेगळी असते, जे कस्टमर असतात ना त्यांची पर्सनॅलिटी वेगळी असते. म्हणजे एकंदरीत दाखवलेलं असतं तो व्यवस्थित गळा वगैरे डीप असतो, त्यांचे शोल्डर जास्त असतात त्यामुळे तो परफेक्ट बसतो. आणि एखादं कस्टमर बारीक असतं आणि उंचीला कमी असतं आणि त्यांना काय ते व्यवस्थित घातल्यानंतर डिझाईन आपण जशी केलेली असती ना ती छान दिसत नाही आणि त्यांना वाटतं ही डिझाईन तर छान झाली, ही अशी का झाली, असं बऱ्याच वेळा होऊ शकतं. तर त्यामुळे अगोदर कल्पना द्या की त्यांचे डीप गळे आहेत, त्यांची शोल्डरची ठेवण वेगळी आहे, त्यामुळे ती डिझाईन त्यांना सूट होती. पण तुम्ही जर केलं तर इतकं तर व्यवस्थित ती डिझाईन दिसणार नाही, ही सुद्धा पूर्वकल्पना द्या. आणि त्याच्यानंतर असंच असतं तर बरेच असे डिझाईन तयार असणारे ब्लाऊज येतात, म्हणजे पाठीमागच्या साईडला आपला गळा तयार असतो
आणि त्यावेळेस काय होतं की कस्टमर सांगतात की तयार डिझाईनमध्येच वेगळा काहीतरी गळा करा, असं पण त्यांची डिमांड असते. आणि ज्यावेळेस आपण त्यामध्ये काहीतरी 100% प्रयत्न करून काही तर त्यांनी सांगितलेलं असतं ते करण्याचा जरी प्रयत्न केलो आणि त्यांनी जसं सांगितलेलं असतं तसं झालं नाही, तरी सुद्धा बऱ्याच वेळा कस्टमर म्हणतात आम्ही अशी डिझाईन सांगितली होती, तुम्ही वेगळीच केली, असं पण होऊ शकतं. कारण काय होतं की त्यांनी सांगितलेली असती तशी डिझाईन आणि त्या डिझाईनवरच आपल्याला डिझाईन तयार करायची असते, तर ते कसं शक्य होणार आहे. त्यामुळे ती अगोदर कल्पना सांगूनच ठेवा की ही डिझाईनवर नवीन डिझाईन तयार होऊ शकत नाही. तर अगोदर आपण पूर्वकल्पना दिलेली कधी पण चांगली. तर हे सगळे पॉईंट्स असतात मैत्रिणींनो. त्याच्यानंतर ज्यावेळेस कस्टमर ब्लाऊज पीस आणून देतो, त्यावेळेस ते ब्लाऊज चेक करा की आता समजा 38, 36, 40 ते मोठ्या चेस्ट जर ब्लाऊज असेल तर तेवढं ते ब्लाऊज पीस आहे का? त्या मेजरमेंट त्यात बसेल का? किंवा एक कस्टमरचं असतं की 40 चेस्ट असती आणि त्यांनी दिलेलं असते 80 सेंटीमीटर आणि त्यात करायची असती लाँग बाही. तर शक्यच नाही ना, म्हणजे 80 मीटरमध्ये लाँग बाही आणि एवढं मोठं माप बसणार नाही. त्यामुळे अगोदर मेजरमेंट चेक करा आणि त्याच्यानंतरच कटिंगला सुरुवात करा. ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर व्यवस्थित पेपर कटिंग करून आणि सुरुवातीला मेन म्हणजे मैत्रिणींनो, तुम्ही सुरुवातीला आता शिकायला सुरुवात केली किंवा शिवायला जस्ट सुरुवात केली, बाहेरची कामं आता सुरुवातीला घ्यायला लागलं, तर लगेच डायरेक्ट तुम्ही खरं सांगते ब्लाऊज पीसवर कटिंग करू नका. अगोदर पेपर कटिंग करा. ते पेपर कटिंग व्यवस्थित आहे की नाही बघा. ते नंतर ब्लाऊज पीसवर ठेवा आणि नंतर मार्किंग करून सगळे पार्ट बसतात का ते बघा आणि त्याच्यानंतरच कटिंग करा. ह्या सर्व गोष्टी अगोदर आपल्याला काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे आणि नंतरच आपल्याला कटिंग करायची. कारण एकदा जर कात्री लागली कापडाला तर आपण काहीच करू शकत नाही. असे सगळे पॉईंट होते मैत्रिणींनो. कारण आपण आपला स्वतःचा जर ब्लाऊज आपण शिवला तर आपण त्यात छोट्या मोठ्या चुका झालेल्या आपण दुरुस्त करू शकतो. कस्टमरचं पण ब्लाऊजमध्ये झालं तर आपण करू शकतो दुरुस्ती करू शकत नाही असं नाही. उंची कमी झाली तर आपण लेस लावून कापड लावून वाढवू शकतो. पुढचा गळा कमी झाला तर जास्त करू शकतो. पाठीमागचा गळा लहान झाला तर मोठा करू शकतो. मोठा झालेला गळ्याला पॅच लावून कमी करू शकतो. बाही उंची कमी झाली तर वाढवू शकतो. पण बऱ्याच वेळा काय होतं की जी डिझाईन असते किंवा जे काटांची वापर करायला सांगितलेला असतो त्यामध्ये आपल्याला काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. कारण काटांची डिझाईन त्यांनी सांगितलेली असते, गळ्याला वेगळी डिझाईन सांगितलेली असते. ती जर डिझाईन आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाली नाही तर कस्टमरला वाईट वाटतं किंवा दुःख होतं. त्यामुळं त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना रिपेअरी करून देऊ शकतो. आणि असं नाही की तुम्ही ब्लाऊज शिवलाय आणि सैल झाला, घट्ट झाला किंवा शोल्डर उतरायला लागलं की ब्लाऊज बिघडला, असं मुळात नाही. असं बरेच जणांचा समज आहे. कस्टमरला सुद्धा घालून बघितलं की असं वाटतं अरे सैल झाला ब्लाऊज बिघडला, घट्ट झाला ब्लाऊज बिघडला, शोल्डर उतरलं ब्लाऊज बिघडलं. पण असं झालं म्हणजे ब्लाऊज बिघडला असं नसतो. थोडंसं मेजरमेंट इकडं तिकडं झालेलं असतं. फिटिंग करताना थोडीशी 5 इंच आपण टिप सैल घेतलेली असती किंवा फिटिंग करताना जरा घट्ट घेतलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना वाटतं की नाही घट्ट झालं म्हणजे ब्लाऊज बिघडला, सैल झालं म्हणजे ब्लाऊज बिघडला, असं मुळात नसतं. आणि तसं जर कस्टमर येत असेल तर तुम्ही त्यांना समजावून सांगा की सैल घट्ट झालं तर ब्लाऊज बिघडला असं नसतं. तो आपण एखादी टीप उसवू शकतो किंवा एखादी टीप मारू शकतो. आपण ब्लाऊज व्यवस्थित करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आपण शिलाई काम करताना अगदी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतली तर नक्कीच आपण परफेक्ट ब्लाऊज शिवणार आहे. आणि ही गोष्ट अशी नाही की खूप अवघड आहे, खूप कठीण आहे, असं काहीही नाही. तुम्ही जसं प्रॅक्टिस करत जा, जसं तुम्ही हे करत जाल, तुम्ही ज्या चुका होतात त्याच्यावर अभ्यास कराल तर नक्कीच तुम्ही परफेक्ट टेलर होणार आहात. आणि कुठल्याही बाबतीत तुम्हाला जरी अडचण येत असेल शिलाई काम करताना, ब्लाऊज शिवताना काही कमी जास्त होत असेल, कुठल्याही बाबतीत असू दे, तुमच्या ब्लाऊजच्या बाबतीत, कटिंगच्या बाबतीत, तर नक्की कमेंट करून नक्की आठवणीनं सांगत जावा. म्हणजे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा टाईपचे व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्की आवडतील का हे पण कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर असे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील, तुम्हाला मोटिवेट करणारे, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.